गाडीत बसा, बरोबर गाडीत बसा, गाडीत बसा की रे. निघा की आता, कशाला बसा आता गाडीत. हो दादा, हो ठीक आहे ठीक आहे. यांना सांगा आपला रस्ता हो म्हणजे हो वगैरे सांगा एवढं यांना काय टेन्शन. माझे नाव सागर बंडू चोकनफळे. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. हा रस्ता खराब झाल्यामुळे रात्री पाऊस पडला होता आणि आमची गाडी चिखलामध्ये भरली, फसली. म्हणून आम्ही सर्व लेकरांनी ढकलून काढली. जवळपास 100 ते 150 लेकरं वसमतला जात आहेत शिकण्यासाठी, म्हणून आमचे गणवेश भरले. यामुळे प्रशासनाला ही विनंती आहे की आमचा रस्ता चांगला करून द्यावी, ही मागणी. पावसामुळे जास्त खराब झाला आणि हे विद्यार्थ्यांनी पण एकदा बघा इकडं. माझं नाव गौरी तुकाराम ढवळे. मी इयत्ता 9वी शिकते. आमची गाडी काल रात्री पाऊस पडल्यामुळे आमची गाडी इथे फसली होती. आम्हाला ती स्वतः ढकलावी लागली आणि आमचे गणवेश खूप भरले होते. आम्ही ते घरी जाऊन बदलून आलो आणि आम्हाला शाळेत जाताना दररोज उशीर होत आहे. ह्या रस्ता आमचा दुरुस्त करावा, ही प्रशासनाला माझी विनंती आहे. गाडीत बसा, बरोबर गाडीत बसा, गाडीत बसा की रे. निघा की आता, कशाला बसा आता गाडीत. हो दादा, हो ठीक आहे ठीक आहे. यांना सांगा आपला रस्ता हो म्हणजे हो वगैरे सांगा एवढं यांना काय टेन्शन. माझं नाव श्रीनिती बालाजी पवार आहे. वर्ग 10वा आहे. मी खांडेगाव के रमेश फडफुडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये शिकत आहे. मला जाताना खूप त्रास होत आहे. आमच्या गावचा रस्ता खूप बिकट आहे. जाताना आमचे गणवेश शाळेचे खूप चिखलाने भरत आहेत. तर प्रशासनाने मी अशी विनंती करते की त्यांनी आमच्या गावचा रस्ता दुरुस्त करून द्यावा आणि त्यावेळी आमची मागणी पूर्ण करावी. इथून कागबन ते थोरावे हे रस्ता खूप बिघडलेला आहे. थोरावेला जाताना एकदा आमची व्हॅन फसली होती. त्यामुळे आम्हाला प्रशासनाने हा रस्ता दुरुस्त करून द्यावा, ही माझी विनंती आहे. धन्यवाद. पावसामुळे जास्त खराब झाला आणि हे विद्यार्थ्यांनी पण एकदा बघा इकडं. मी प्रशांत लोखंडे थोरावेकर. इथं आपल्याला सारोळा, कागबन आणि थोरावा या गावातून शहरामध्ये शिकण्यासाठी विद्यार्थी जवळपास 150 ते 200 प्रमाणात जातात आणि या रस्त्याची दुरावस्था एवढी भयानक झालेली आहे. काय रस्त्यावर जात असताना लेकरांचे गणवेश चिखलानं भरत आहेत. सायकलवर येणं जाणं करणाऱ्या लेकरांना पण फार त्रास होत आहे आणि प्रशासनाची दखल घ्यावी, कारण गेल्या 2 दिवसामध्ये पाऊस पडल्यामुळे इथं जे काही मुली होत्या या व्हॅनमधून जाणाऱ्या, या मुलींना अक्षरशः ही व्हॅन स्वतः ढकलून काढावी लागली. एवढी मोठी शोकांतिका या 3 गावामध्ये झालेली आहे आणि यामुळं या विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षणासाठी जाताना फार त्रास होत आहे. तसेच रुग्ण वगैरे असतील किंवा जर रात्री बेरात्री जर असा काही प्रकार घडला आणि इमर्जन्सी रुग्णाला जर दवाखान्यात न्यायची गरज पडली आणि असं जर वाहन फसलं तर त्याच्यामध्ये त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ आपण हा रस्ता दुरुस्ती करून द्यावा. गाडीत बसा, बरोबर गाडीत बसा, गाडीत बसा की रे. निघा की आता, कशाला बसा आता गाडीत. हो दादा, हो ठीक आहे ठीक आहे. यांना सांगा आपला रस्ता हो म्हणजे हो वगैरे सांगा एवढं यांना काय टेन्शन. मी सुभाष रामजी महाजन, राहणार कागबन, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहे, स्वस्त धान्य दुकानदार सुद्धा आहे व या सर्व गोष्टी मी आता रस्त्यानं जात असताना या ठिकाणी पाहिलं. थोरावा, गणेशपूर, कागबन, सारोळा या रस्त्याची अवस्था फार बिकट झालेली आहे आणि ही अवस्था पाहून मला आता या ठिकाणी या मुलांची गाडी फसलेली दिसली, म्हणून मी या ठिकाणी थांबलो आणि खरोखर प्रशासनाला ही माझी एक विनंती आहे. आणि या अगोदर लोखंडे सर 2-3 वेळेस उपोषणाला बसले आणि खड्डे फिड्डे सगळं याचं काय तुम्ही एक आश्वासन देऊन शासनानं अजूनही पूर्तता केलेली नाही. म्हणून एक माझी एक कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर या 15 ऑगस्टच्या अगोदर याची दखल घेऊन शासनानं हा रस्ता दुरुस्त करून द्यावा, अशी माझी एक विनंती. मी ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी बोलतो. कळकळीची लेकराची फार या ठिकाणी दुरावस्था होत आहे आणि जर समजा असं जर नाही झालं तर आम्हाला
पुढचा निर्णय फार वेगळा घ्यावा लागेल आणि उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देणे अशी एक माझी एक विनंती आहे असं मी साधन. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील थोरावा, कागमन, सारोळा या अशा अनेक गावांना जोडणारा हा जो रस्ता आहे आणि याच रस्त्यावरून जे आहे ते या कागबन परिसरामधील हा जो रस्ता आहे या रस्त्यावरील ये-जा करणारे शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, वयोवृद्ध नागरिक असतील यांना नेहमीचाच त्रास देखील या ठिकाणी होत आहे. आणि अक्षरशः विद्यार्थी याच परिसरातून 100 ते 150 विद्यार्थी रोज शाळेला जात असतात आणि रात्री जे आहे ते मोठा पाऊस झाल्याने अनेक या रस्त्यांची चाळणी झाली होती आणि या रस्त्यामध्ये त्यांची व्हॅन देखील फसली होती आणि फसली असताना त्या विद्यार्थ्यांनी स्वतः ती व्हॅन ढकलून बाहेर काढलेली आहे. अशी परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झाली. परंतु याच परिस्थिती याच वेळी विद्यार्थ्यांचे गणवेश देखील खराब झालेत आणि विद्यार्थ्यांना उशीर होत होता. परंतु अशी अवस्था या रस्त्याची झाल्याने प्रशासनाकडे या ग्रामस्थांनी, या विद्यार्थ्यांनी धाव घेतलेली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी उपोषण केले, आंदोलन केले, तरीही या रस्त्याला अद्याप कुणीही पाहत नसल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केलेला आहे. आता याच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळकरी विद्यार्थी असतील, ग्रामस्थ असतील, विशेषतः शेतकरी असतील यांना हा रोड जे आहे ते कधी दुरुस्त होणार आहे आणि याच रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी नागरिकांना सुलभ कधी व्यवस्था होईल हे देखील पाहावं लागणार आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.